हॅलो स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड 4चा एन्व्हायरमेंटल स्टडी पार्ट 1 या सब्जेक्टचा 15 लेसन माय डिस्ट्रिक्ट हा पाहणा. याचा हा सेकंड पार्ट आहे. माय डिस्ट्रिक्ट माय स्टेट याचा फर्स्ट पार्टचा व्हिडिओ चॅनलवरती ऑलरेडी अपलोडेड आहे. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 एक्सप्लेन करणार आहोत. पहा, पार्ट 1मध्ये आपण डिस्ट्रिक्ट म्हणजे स्मॉल व्हिलेजचं मिळून तालुका बनतो, अनेक तालुके मिळून डिस्ट्रिक्ट बनते, अनेक डिस्ट्रिक्टचं मिळून एक स्टेट बनतं, हे पाहिलेलं आहे. पार्ट 2मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे. इथे आपण स्टार्ट करूया पार्ट 2ला. पहा, याच्या आधीचे सगळ्या लेसनचे व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत, तसेच त्याचे एक्झरसाईजसुद्धा दिलेले आहेत आणि सगळ्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे. प्लेलिस्टची लिंक आहे, चेक करा. तसेच मॅथ्सचे सुद्धा सगळे एक्झरसाईज आणि एक्सप्लेनेशनची व्हिडिओ चॅनलवरती अपलोडेड आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पार्ट 2ला. कॅन यू टेल. पहा, कॅन यू टेलमध्ये आपल्याला सांगितलं आहे की रिजन्स ऑफ हाय, मॉडरेट अँड लो रेनफॉल. म्हणजे इथे साईडला एक आपल्याला मॅप दिलेला आहे बघा. याच्यामध्ये तुम्हाला पावसाचे हे दिलेले आहेत. पहा, तुम्हाला सांगितलेलं आहे जास्त पाऊस कुठे पडतो, कमी पाऊस. इथे इंडेक्स पहा तुम्ही. इथे बघा जे डार्क आहेत, तुम्हाला एक दाखवते मी बघा. जे रिजन्स ऑफ हेवी रेनफॉल आहेत ते डार्क ह्याने दाखवलेले आहेत. रिजन्स ऑफ मॉडरेट म्हणजे मीडियम जे रेनफॉल आहेत ते थोडेसे लाईट आहेत, आणि एकदम लाईट आहेत जे लो रेनफॉल आहेत ते एकदम लाईट दाखवलेले आहेत. हे इथे तुम्हाला दिलेले आहेत पहा. आणि काय सांगितले तुम्हाला याच्यामध्ये, regions of high, moderate and low rainfall are shown on the map given here. Rainfall has an effect on agriculture. A table is given on the next page. It shows the crop grow in the region of high, moderate and low rainfall. Carry out the following activity based on the map and the table. म्हणजे तुम्हाला काय सांगितलेलं आहे की इथे आपल्याला जास्त पावसाचे प्रदेश, मध्यम पावसाचे प्रदेश आणि कमी पावसाचे प्रदेश दिलेले आहेत. बघा कोणते कोणते आहेत इथे ऑब्झर्व करा. बघा इथे डार्क आहे म्हणजे हे पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी. पहा, हे सगळे खूप पावसाचे आहेत. तसंच इथं गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे सगळे जास्त पावसाचे. आणि मधले आहेत हे बघा, हे औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, नांदेड ह्याच्यामध्ये मीडियम मॉडरेट पाऊस आहे, मध्यम पाऊस आहे. आणि हे जे धुळे, अहमदनगर, पुण्याचा काही भाग, सोलापूरचा काही भाग, हे जे रिजन्स आहेत इथे खूप अत्यंत कमी प्रमाणात पाऊस पडतो. पुढच्या पेजवर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्या पावसावरून कमी, जास्त आणि मध्यम या पावसावरून पिकांचे कोणते प्रकार पडतात ते तुम्हाला सांगितलं आहे बघा. लुक ॲट द मॅप ऑफ अ रेनफॉल गिवन ऑन अ प्रिव्हियस पेज अँड द टेबल ऑफ अ क्रॉप गिवन बिलो. Find out which crop will grow in which region of Maharashtra. A map with an index is given below. On the map, show the distribution of crop according to rainfall. इथे बघा पावसानुसार कोणते कोणते पिकं घेतली जातात हे तुम्हाला दिलेलं आहे. हाय पाऊस म्हणजे जिथं जास्त पाऊस आहे तिथे काय घेतलं जातं, राईस. मग आता जास्त पाऊस आपण कुठे बघितला, हे पहा, ह्या रिजनमध्ये आपण जास्त पाऊस बघितला. मग राईस कुठे कुठे घेतलं जाणार आहे पहा. हे बघा, पालघर, थांबा आधी आपण ह्याला, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे सगळीकडे जास्त पाऊस. तसंच हे झालं. आता इकडे बघा, इथे पण तुम्हाला दाखवलेलं आहे गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे सगळ्या भागात जास्त पाऊस आहे. इथे पालघर, ठाणे हे इकडे सगळं. आणि इथे काय घेतलं जातं, भात घेतलं जातं. कोणतं पीक, राईस. म्हणजे इथे जास्त पावसाच्या इथे राईस हे पीक घेतलं जातं, बरोबर. आता आपण बघणार आहोत मीडियम पाऊस, जिथे मॉडरेट असतो. मीडियम ज्वार, तूर आणि सोयाबीन. मग आपण आधी आपण मीडियम सोडून हे लो बघूया. लोमध्ये काय घेतलं जातं, ज्वार, बाजरा आणि मॉथ बीन्स. लो कुठे कुठे आहे बघा, इथे आपण पाहिलेलं आहे. लोमध्ये धुळे येतं, नाशिकचा काही पार्ट, अहमदनगर आणि पुण्याचा काही भाग इथे आलेला आहे. तसंच सातारा, सांगली, सोलापूर. तुम्ही मागच्या ह्याच्यात बघा, हा पार्टमध्ये कोणतं पीक घेतलं जाईल तर ज्वारी, बाजरी आणि मटकी हे पीक, बरोबर. इकडे आपण बघितलं, इथे आपल्याला काय पाहण्यात आलेलं आहे, राईस. आणि मग उरलेला जो भाग आहे इथे ज्वारी, तूर आणि सोयाबीन हे घेतले जातात. बघा इथे ज्वार, तूर आणि सोयाबीन हे मीडियममध्ये घेतले जातात. लोमध्ये ज्वार, बाजरा आणि मॉथ बीन्स आणि राईस. म्हणजे इथे पहा तुम्ही, इथे जिथे तुम्हाला हे डार्क रेड हे
ब्लू दिसतंय, इथे राईस घेतला जातो. हे एकदम लाईट ब्लू आहे, इथे ज्वारी, बाजरी आणि मटकी घेतली जाते. आणि ह्या उरलेल्या पूर्ण भागामध्ये ज्वारी, तूर आणि सोयाबीनचं पीक घेतलं जातं. हे तुम्हाला इथे दाखवायचं आहे, तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये दाखवायचं आहे. हे बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे, इंडेक्स दिलेली आहे की राईस कुठे, ज्वार म्हणजे त्याचं चिन्ह कोणतं, हे चिन्ह. आता इथे बघा राईस आहे, राईस तुम्हाला रेड कलरचे गोल दाखवलेले आहेत, बरोबर. तर मग तुम्ही जिथे राईस येतो ते एक तुम्हाला करून दाखव. पहा राईसला जे हे दिलेलं आहे तर रत्नागिरीमध्ये राईस येतो, मग तुम्ही असे असे गोल काढून ते दाखवायचं आहे. सिंधुदुर्गमध्ये राईस येतो, बरोबर. आणि ज्वार काढायचं असेल तर येल्लो कलरचं तुम्ही हे दाखवा, म्हणजे जिथे इथे ज्वार होते तिथे तुम्ही येल्लो कलरचे त्रिकोण करायचे आहेत तुमच्या पुस्तकामध्ये. ज्वारीचं पीक मध्यममध्ये, मीडियममध्ये पण घेतलं जातं आणि लोमध्ये पण घेतलं जातं. पहा आता ज्वारीचं पीक कुठे घेतलं जातं तर जिथे कमी आहे तिथे सुद्धा, म्हणजे मग सातारामध्ये सुद्धा ज्वारी, मग आपण असं त्रिकोण तुम्ही काढायचे आहेत, बरोबर. अशा पद्धतीने ह्या खुणा जिथे कमी पीक आहे, कमी हे जास्त जे काही घेतलं जातं तिथे तुम्हाला करायच्या आहेत. आता पुढे बघूया. द प्रोडक्शन ऑफ क्रॉप्स डिपेंड ऑन द क्लायमेट, सॉईल, अवेबिलिटी ऑफ वॉटर. म्हणजे कोणतं पीक कुठे होतं हे कशावर डिपेंड असतं तर तिथलं हवामान कसं आहे, तिथली सॉईल कशी आहे, तिथलं क्लायमेट कसं आहे आणि पाण्याची उपलब्धता किती आहे याच्यावरती तिथलं पीक ठरलं जातं. डिफरंट रिजन्स ऑफ महाराष्ट्र गेट डिफरंट अवेलेबल ऑफ रेनफॉल. आपण मगाशीच बघितलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक 3 भाग झालेले आहेत, जास्त पाऊस, मध्यम पाऊस आणि कमी पाऊस. त्याच्यानुसार तिथले पीक घेतले जातात. ॲज अ रिझल्ट देअर इज व्हरायटी ऑफ क्रॉप ग्रोन. तिथे वेगवेगळ्या प्रकारची पिकांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला व्हरायटी पाहायला मिळते. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ॲग्रिकल्चर इज द मेन ऑक्युपेशन इन महाराष्ट्र. ॲग्रिकल्चर इन द स्टेट डिपेंड्स ऑलमोस्ट ऑन द रेनफॉल. दिस इज कॉल्ड रेनफेड जिरायती agriculture. In some place water obtained through irrigation is also used. This called irrigation बागायती. म्हणजे जिरायती म्हणजे राज्यातील, महाराष्ट्र राज्यातील शेती बहुधा पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. मग जी शेती पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असते तिला जिरायती शेती म्हणतात. आणि काही ठिकाणी जलसिंचनाद्वारे पाणी पुरवठा करून शेती केली जाते, तिला बागायती शेती म्हणतात. पावसाच्या पाण्यावरची जिरायती आणि अवेलेबल वॉटर आहे ते सप्लाय करून जी शेती केली जाते तिला बागायती शेती म्हणतात. अशी 2 प्रकारची शेती केली जाते. तसंच अजून 2 प्रकार शेतीमध्ये कशा पडतात बघा. हे बघितले आपण पावसाचं पाणी यूज करण्यावरून पडणारे प्रकार. आणि दुसरे द ॲग्रिकल्चर रिजन दॅट फॉल ड्युरिंग द मॉन्सून पिरियड इज कॉल्ड खरीफ सीझन अँड वन दॅट फॉल ड्युरिंग द विंटर इज कॉल्ड रब्बी सीझन. म्हणजे पावसाळ्यामध्ये होणाऱ्या शेतीच्या हंगामाला खरीप हंगाम म्हणतात, खरीप सीझन. आणि हिवाळ्यामध्ये जी शेती केली जाते त्या हंगामाला रब्बी हंगाम असे म्हणतात. कॅन यू टेलमध्ये तुम्हाला पुढे सांगितले स्टडी द मॅप अँड कम्प्लीट द गिवन ॲक्टिव्हिटीज. मॅप दिलेला आहे आणि तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. सगळ्यात पहिलं मॅपची तुम्ही इंडेक्स पाहणार आहात. पहा मँगोसाठी कोणतं हे दिलेलं आहे, चिक्कू, बनाना, ऑरेंज, कॅश्यूनट, ग्रेप्स, कोकोनट, बिटलनट म्हणजे सुपारी, शुगरकेन, कॉटन, टर्मरिक, व्हेजिटेबल्स आणि ओनियन. ह्याचे प्रत्येकाचे तुम्हाला इथे सिम्बॉल दिलेले आहेत. आणि हे सिम्बॉल जिथे असतील तिथे, तर मँगोचा जिथे सिम्बॉल असेल तिथे मँगो पिकतो असं तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि ह्याच्यावरती नीट ऑब्झर्व करायचे आणि क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. काय विचारले, अंडरलाईन द नेम ऑफ डिस्ट्रिक्ट विच ग्रो ग्रेप्स. ग्रेप्स, मग आता ग्रेप्सचं तुम्ही सगळ्यात पहिला सिम्बॉल कसा आहे बघा. आता इथे हा सिम्बॉल कुठे दिसतोय तो पाहायचा आहे. बघा खूप ठिकाणी सिम्बॉल हा दिसतोय. नाशिकमध्ये ग्रेप्स दिसत आहेत, बरोबर. औरंगाबादमध्ये सुद्धा, नाशिकमध्ये जास्त आहेत, औरंगाबादमध्ये थोड्या कमी प्रमाणात आहेत, बरोबर. आणि जळगावमध्ये पण आहेत, दिसत आहेत तुम्हाला. पहा आपण कुठे कुठे पाहिलेलं आहे, नाशिक, जळगाव आणि औरंगाबाद या 3 ठिकाणी आपण काय बघितलेलं आहे, ग्रेप्सचं उत्पादन केलं जातं. मग तुम्ही हे असं उत्तर द्यायची आहेत. किंवा काय सांगितलेलं आहे की द्राक्षाचं पीक जिथे आहे ते जिल्ह्याला अंडरलाईन करायचं आहे. तुम्ही अंडरलाईन म्हणजे बघा, हां आपण आता नाशिकला अंडरलाईन, औरंगाबादला अंडरलाईन, जळगावला, अशा पद्धतीने तुम्ही अंडरलाईन करायचं आहे. अजून कुठे पिकं असतील ती पण शोधून, द्राक्षाचं पीक कुठे अजून आहे ते पण पाहून त्याला अंडरलाईन करायचं आहे. इथे बघा सांगलीमध्ये सुद्धा द्राक्षाचं पीक दिलेलं आहे, मग सांगलीला सुद्धा तुम्ही अंडरलाईन करा. साताऱ्यामध्ये पण थोडंसं द्राक्षाचं पीक दाखवलेलं आहे, मग ह्या जिल्ह्यांना अंडरलाईन करायचं. दुसरं काय सांगितलं आहे क्वेश्चन, सर्कल द नेम्स ऑफ कॉटन ग्रोईंग डिस्ट्रिक्ट. कॉटनचा पहिला सिम्बॉल बघा, हा बघा, हा आहे कॉटनचा सिम्बॉल दिसतोय तुम्हाला इथे, हा बघा. मग असं चिन्ह जिथे आहे तिथे कॉटन पिकतं किंवा कॉटन ग्रो केलं जातं. मग असे कोणते कोणते आहेत बघा, काय सांगितलंय, जिल्ह्यांना सर्कल करायचं आहे आपल्याला कॉटनच्या. कोणता कोणता आहे, जालना,
औरंगाबाद, जळगाव, धुळे, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, बीड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, नांदेड या सगळ्या ह्याच्यामध्ये कापूस पिकतो. त्याला तुम्ही अंडरलाईन किंवा सर्कल करायचा आहे. थर्ड विचारलंय, सर्कल द सिम्बॉल ऑफ क्रॉप्स ग्रोईंग इन ठाणे अँड राईट देअर नेम इन युअर नोटबुक. ठाण्यामध्ये कोणते क्रॉप्स होतात बघा. आता ठाण्यामध्ये तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला या मॅपमध्ये तरी कोणताही म्हणजे ठाण्यामध्ये कोणतंही पीक तुम्हाला दाखवलेलं नाही आहे बघा. ठाण्यामध्ये कोणतंही पीक दाखवलेलं नाही आहे तुमच्या मॅपमध्ये. पुढचा क्वेश्चन काय विचारलेला आहे, इन विच डिस्ट्रिक्ट कोकोनट अँड इम्पॉर्टंट क्रॉप राईट देअर नेम इन युअर नोटबुक. म्हणजे नारळाचं पीक कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे. नारळाचा पहिला कोकोनटचा सिम्बॉल बघा. हा बघा कोकोनटचं ट्री आहे काढलेला, हा त्याचा सिम्बॉल. मग हा सिम्बॉल कुठे कुठे दिसतोय तो आपण पाहणार आहोत. पहा इथे बघा सगळ्या कोस्टल रिजन म्हणजे समुद्र किनारपट्टीच्या ठिकाणी बघा इथे सगळे तुम्हाला नारळ दिसत आहेत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बरोबर. इथे सगळीकडे नारळाचं पीक घेतलं जातं भरपूर प्रमाणात. पुढचा क्वेश्चन तुम्हाला काय विचारलेला आहे, फाइंड द डिस्ट्रिक्ट विच ग्रो ऑरेंज क्रॉप, कलर देम युझिंग अ डिफरंट कलर. ऑरेंजचं सिम्बॉल बघा, ऑरेंज काढलेलं आहे इथे. आता हे ऑरेंज तुम्हाला कुठे दिसतंय, सगळ्यात जास्त ऑरेंज कुठे दिसत आहेत तर हे बघा ऑरेंज नागपूरला आहेत, नंतर अमरावतीला थोड्याफार प्रमाण आहेत, यवतमाळला थोडीशी आहेत आणि वर्धाला आहेत. अशा ह्या ठिकाणी ऑरेंजचं पीक घेतलं जातं आणि ते तुम्हाला जिल्हे रंगवायचे आहेत. तुम्ही वेगवेगळ्या कलरनी हे सगळे जिल्हे रंगवायचे आहेत. कोणते, अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर हे 5 जिल्हे तुम्ही कलर करायचे आहेत. पुढे पहा तुम्हाला काय सांगितलेलं आहे, ऑल द क्रॉप शोन अबाऊ आर बेस्ड ऑन इरिगेशन. देअर डिस्ट्रीब्युशन इज इन्फ्लुएन्स्ड बाय द क्लायमेट अँड सॉईल. दे आर ऑल्सो नोन ॲज कमर्शियल ऑर कॅश क्रॉप. केमिकल फर्टिलायझर अँड पेस्टिसाइड्स आर यूज फॉर दीज क्रॉप्स. म्हणजे ही सगळी जी पिकं आहेत ही पाऊस कसा पडतो किंवा हवामान कसं आहे, सॉईल कशी आहे याच्यावरती ही पिकं घेतली जातात. या पिकांसाठी रासायनिक खतेसुद्धा वापरली जातात. ऑलवेज रिमेंबर द यूज ऑफ केमिकल पेस्टिसाइड अँड फर्टिलायझर्स to increase the yield of crop has risen. However, this result in greater soil pollution. We should use chemical fertilizers sparingly. Organic fertilizers should be used more. In this way, we will be able to prevent harm to the environment. म्हणजे केमिकल फर्टिलायझर यूज आपण करतो, त्याच्यामुळे का करतो यूज, भरपूर प्रमाणात पीक येण्यासाठी केमिकल फर्टिलायझर यूज केलं जातं. पण केमिकल फर्टिलायझर यूज करणं हे सॉईलच्या ह्याच्यासाठी चांगलं नाही आहे. मातीची सुपीकता कमी होते, त्यामुळे ऑर्गॅनिक फर्टिलायझर जास्तीत जास्त यूज करायचं आहे. ट्राय धिसमध्ये तुम्हाला काय सांगितले, व्हिजिट अ फार्म, मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस क्रॉप ग्रोन देअर इन अ डिफरंट सीझन. एका फार्मला भेट द्यायची आहे आणि तुम्ही विविध प्रकारचे कोणते कोणती पिकं घेतात त्याचं एक लिस्ट बनवायची आहे. डिस्कस विथ द फार्मर द व्हेरियस मीन्स ऑफ इरिगेशन अवेलेबल ऑन द फार्म. फार्मरसोबत डिस्कस करायचं आहे की जलसिंचन पाणी कोणत्या पद्धतीने झाडांना दिलं जातं याच्या संदर्भात. फाइंड आउट विच फॅक्टर अफेक्ट फार्मिंग. त्यांना विचारायचं आहे की शेती करण्यासाठी कोणते तुम्हाला फॅक्टर्स आहेत, कोणते घटक आहेत जे कारणीभूत ठरतात. हे सगळे प्रश्न तुम्ही विचारायचे आहेत आणि हा तुमचा एक प्रोजेक्टच असेल, तुम्हाला करून पहामध्ये ट्राय धिसमध्ये सांगितलेलं आहे. यू विल रिअलाइज द सेव्हरल डिफरंट क्रॉप आर गोन इन वन फील्ड. अवेलेबिलिटी ऑफ वॉटर इसेन्शियल फॉर फार्मिंग. म्हणजे आपल्या एक लक्षात येईल की एका ह्याच्यामध्ये एकाच प्रकारचं क्रॉप घेतलं जात नाही, तर वेगवेगळे क्रॉप्स घेतले जातात पाण्याच्या उपलब्धतेनुसार. म्हणजे पाण्याची उपलब्धता जशी असेल तशा प्रकारची पिकं घेतली जातात. Use your brain power. The administrative division of our state are given below. Observe them and color these regions in the different color in the map given below. आपल्याला बघा काय दिलेले आहेत, हे तुम्हाला काही भाग दिलेले आहेत, त्याचे निरीक्षण करून राज्याच्या हे नकाशामध्ये हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी तुम्हाला रंगवायचे आहेत. तुम्हाला कोणता हा भाग कोणता असू शकेल हे तुम्हाला सांगायचं आहे. आता सगळ्यात पहिला हा भाग बघा, हा भाग कुठे आहे, हा बघा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा भाग आहे. हा तुम्ही कलर करायचा आहे.
वेगवेगळ्या कलरने, जो कलर इथे दिलेला आहे त्याच कलरनी तुम्ही पिंक दिला आहे तर पिंकने कलर करायचा आहे. पहा आपण हा शक्य झाल्यास पिंकने कलर करू. तुम्ही असाच हा पूर्ण पिंकने कलर करायचा आहे. पुढे बघूया दुसरा कोणता सांगितला आहे आपल्याला. इथे ह्यातलं तुम्ही ऑब्झर्व करायचं की हा भाग इथे कुठे फिट बसेल आणि तो भाग तिथे तुम्हाला लावायचा आहे. आता हा बघा, हा ग्रे कलरचा जो भाग तुम्हाला दिसतोय तो मला बघा कुठचा वाटतोय, आपण बघूया. पहा हा जो ग्रे भाग तुम्हाला दिलेला आहे हा इकडचा भाग आहे बघा. हा तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला जो समजून येईल. पहा ग्रे नाही, हा येल्लो जो भाग आहे बघा, हा येल्लो पार्ट दिलेला आहे. तो येल्लो पार्ट हा बघा इथे आहे, इथे फिट बसेल बघा. तुम्ही नीट ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल. हा येल्लो पार्ट हा इथला आहे. हा बघा दिसतंय तुम्हाला, हा येल्लो पार्ट इथे तुम्ही येल्लो कलर करायचा आहे. अशाच पद्धतीने हे बाकीचे पार्ट कुठे बसतात फिट, हे बघा. ही बॉर्डर जी दिलेली आहे ही बॉर्डर आपल्या महाराष्ट्र स्टेटची बॉर्डर आहे. मग हे असे पार्ट कुठे फिट होतात हे तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही कलर करायचे आहेत आणि व्यवस्थितपणे. मग ह्याच्यात मी 2 पार्ट दाखवलेले आहेत, उरलेले 3 पार्ट तुम्ही दाखवायचे आहेत. अजून एक पार्ट मी तुम्हाला दाखवते. पहा इथे तुम्हाला हा जो पार्ट दिलेला आहे बघा, हा पार्ट कुठचा आहे माहिती आहे? हा बघा इथे ऑब्झर्व केलं तर तुम्हाला समजेल. हा बघा, हा बघा, हा पार्ट इथला आहे आणि ग्रे कलरचा पार्ट आहे ना तो हा पार्ट आहे. इथे ग्रे कलरचा आहे, इथे तो लाईट हा कलरचा आहे. असे पार्ट तुम्ही शोधून त्याच्यामध्ये लिहायचे आहेत. पुढे तुम्हाला काय सांगितलं आहे? लँग्वेज अँड डायलेक्ट्स म्हणजे भाषा आणि बोलीभाषा. आता बघा, महाराष्ट्र स्टेट वॉज फॉर्म ऑन 1 मे 1960. 1 मे 1960ला Maharashtra state was formed on 1st May 1960. States in India have been formed on the basis of language. Marathi is the state language of Maharashtra. In Maharashtra, there is similarities as well as diversities in language. The pronunciation of Marathi varies in different regions. We see a variety in the dialects that are spoken. We should welcome this diversity. महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली आणि महाराष्ट्र राज्याची निर्मिती भाषांच्या आधारावर झाली. मराठी महाराष्ट्र भाषेची राजभाषा आहे आणि ह्या मराठी भाषेच्या वेगवेगळ्या भागामध्ये तिचे वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. जसं बघा, कोकणामध्ये कोकणी भाषा बोलली जाते म्हणजे मराठीच, पण तिचं जे बोलण्याचं टोनिंग आहे, प्रोनाऊन्सिएशन आहे ते कोकणी मालवणी होतं. विदर्भामध्ये वऱ्हाडी भाषा बोलली जाते म्हणजे मराठीच, पण तिला टोनिंग वऱ्हाडी भाषेचं असतं. आणि खानदेशामध्ये अहिरणी खानदेशी भाषा बोलली जाते, मराठीच भाषा ही असते. तसंच गोरमती, कोलमी, कोरकू ह्यासुद्धा ट्रेडिशनल डायलेक्ट्समध्ये बोलीभाषा आहेत. आपल्या आदिवासी जमातीच्या ह्या बोलीभाषा आहेत. इथे बघा, हे बोलीभाषा म्हणजे काय तर भाषा ही सगळ्यांची मराठीच, पण त्या मराठी भाषेला एक टोनिंग वेगळं येतं. कोकणात गेलं तर वेगळं असं टोनिंग असं थोडंसं नाकामध्ये बोललं जातं, कोकणी भाषा. वऱ्हाडी भाषेचं वेगळं, मराठीच, पण तिला काही शब्द त्याच्यामधले, अहिरणी भाषेमधले काही शब्द हे थोडेसे वेगळे असतात. बाकी भाषा ही मराठीच असते, त्याला म्हणायचं बोलीभाषा. पहा, कॅन यू टेलमध्ये तुम्हाला विचारले. वी फाइंड व्हरायटी इन द फेस्टिवल ऑफ अवर स्टेट अकॉर्डिंग टू डिफरंट ट्रेडिशनल. एव्हरीवन सेलिब्रेट दिवाळी, दसरा, क्रिसमस, ईद एक्सेट्रा. इन द कोकण रिजन फेस्टिवल सच ॲज नारळी पौर्णिमा, होळी, गणेश फेस्टिवल आर मेनली सेलिब्रेटेड इन द प्लॅट्यू रिजन. म्हणजे बघा, आपल्या राज्यात परंपरेनुसार सण उत्सवात सुद्धा विविधता आढळते. दिवाळी, दसरा, ख्रिसमस इत्यादी सगळेजण साजरे करतात. कोकणामध्ये नारळी पौर्णिमा, होळी आणि गणेश उत्सव हे साजरे करतात. तर इन द प्लॅटू रिजन पीपल सेलिब्रेट फेस्टिवल सच ॲज दसरा, दिवाळी अँड बैलपोळा ऑन अ बिग स्केल. म्हणजे जर आपण प्लॅटू रिजन म्हणजे पठारी प्रदेशात गेलो तर दसरा, दिवाळी आणि बैलपोळा हे मोठ्या उत्सवात साजरे केले जातात. वी सेलिब्रेट अवर नॅशनल फेस्टिवल 15 ऑगस्ट अँड 26 जानेवारी ऑल ओव्हर द कंट्री विथ ग्रेट एन्थुझियाझम. म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सण आहेत, ते आपण खूप उत्साहात साजरे करतो. इथे काही सण दिलेले आहेत. बैलपोळा, इथे ईद, दिवाळी, अजून पिक्चर दाखवते तुम्हाला मी खाली, क्रिसमस,
इथे गणपती, अशा पद्धतीचे विविध सण आपण आपल्या महाराष्ट्रात साजरे करतो. पहा, व्हॉट्स द सोल्युशनमध्ये तुम्हाला विचारले, सुधील अँड स्वप्नील हॅव कम टू युअर टाउन. दे विश टू टेक होम अ फेमस फूड आयटम फ्रॉम युअर डिस्ट्रिक्ट. विच फूड आयटम विल यू गिव्ह देम. म्हणजे सुधीर, स्वप्नील हे तुमच्या गावात आलेले आहेत आणि तुमच्या जिल्ह्यात प्रसिद्ध असणारा खाद्यपदार्थ कोणता. तर प्रत्येकजण कोणत्या जिल्ह्यात राहतो तिथे एखादा खाद्यपदार्थ जर प्रसिद्ध असेल किंवा एखाद्या गावातला एखाद्या दुकानातला एखादा खाद्यपदार्थ फेमस असतो तर तो आपल्याला सगळ्यांना माहिती असतो की इथे हे छान मिळतं, मग आपण त्यांना ते देणार आहोत. प्रत्येकाचा खाद्यपदार्थ वेगळा येणार आहे. यूज युअर ब्रेन पॉवर. आर विलेज, टाउन, सिटीज, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड कंट्रीज मॅनमेड ऑर नॅचरली फॉर्म. म्हणजे हे सगळे माणसाने बनवलेत की आपोआप झालेत. तर हे आपोआप झालेले नाही आहेत. एक आराखडा आखला गेला आणि त्याच्यावरती प्रत्येकाचं क्षेत्र डिस्ट्रीब्यूट केलं गेलं आणि आराखडा झाल्यावरती मॅपवरती हे आलेले आहेत. पूर्वांपार चालू आहेत पण ते माणसानेच तयार केलेले आहेत. पुढे इथे आपला लेसन कंप्लीट झालेला आहे. व्हॉट वी हॅव लर्न. काय शिकलो आपण ह्याच्यामध्ये. द फिजिकल सेटअप ऑफ अवर स्टेट. आपल्या प्राकृतिक रचना बघितलेली आहे. व्हरायटी इन क्रॉप्स अकॉर्डिंग टू क्लायमेट, सॉईल अँड अवेबिलिटी ऑफ वॉटर. क्रॉप्समध्ये विविध प्रकारची व्हरायटी बघितलेली आहे आपण. कशामुळे असते ही, तर आपल्याला पाऊस किती पडतो याच्यावरती ही व्हरायटी अवलंबून असते. द स्टेट लँग्वेज मराठी अँड इट्स डिफरंट डायलेक्ट्स. म्हणजे आपली राजभाषा मराठी आहे आणि बोलीभाषा ही मराठीच्या विविध बोलीभाषा आहेत. व्हरायटी इन सेलिब्रेशन अँड फेस्टिवल. म्हणजे सण उत्सवातली विविधतासुद्धा आपण पाहिलेली आहे. इथे आपला हा लेसन कंप्लीट झालेला आहे. या लेसनचा एक्सरसाइजसुद्धा मी तुम्हाला सॉल्व करून देणार आहे.